कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. ना त्यांना त्या पहिले ग्रीन टी आहे, टी बॅग म्हणतात त्याला. बघितलंय कधी? चहा प्या, नंतर बिझनेस बद्दल निवांत बोलू. वहिनी, काय झालं? मला नाही वाटत सावली तयार होईल. काय करू मी विठ्ठला? पेचाच सापडले आता मी. विठुरा, आता तूच मार्ग दाखव. आर यू कम्फर्टेबल ना? चहा पिऊन बरं वाटलं का? त्या प्रेझेंटेशन द्या तुमचं, काढा लॅपटॉप वगैरे काय असेल तर काढा. वेळ नाही माझ्याकडे. या ठीक आहे. मी सगळं तोंडीत सांगणार आहे तुम्हाला. तुम्ही सगळं तोंडी मला सांगा. ओके, आय एम कम्फर्टेबल. द्या. क्वालिटी चेक केल्याची लॅब रिपोर्ट द्या, बॅच नंबर सांगा आणि सॉइल रिपोर्ट द्या मला. द्या. मला एवढंच माहिती आहे की माझी हळद चांगली आहे. तुम्ही एक काम करता का? तुम्ही मला प्रश्न विचारा, मी उत्तर देते त्याची. तेच विचारतोय मी तुला प्रश्न. टाइमपास वाटला का तुम्हाला? प्रेझेंटेशनला असे येता तुम्ही, हे असे कपडे घालून? तुम्हाला सांगू का, आमचा जो शिपाई आहे ना त्याचेही कपडे बरे आहेत तुमच्यापेक्षा. काय प्रोफेशनलिझम आहे की नाही मला नाही वाटत तुम्हाला. बिझनेस मधला बी सुद्धा माहिती असेल. पैसे मागायला आलेला दिसतोय. जाऊय बापू, काय कुठून पैशाची सोय झाली का नाही? नाही डॅडी, कुठनंच जुळणं झालंय. काय बोलायचं, माणसात माणुसकीच राहिली नाही म्हणायची. आम्हाला लय वाटतं हो तुम्हाला मदत करावी, पण आम्हाला माहिती आहे ना तुमचा स्वाभिमान. जीव केला तरी बी तुम्ही तुमच्या बहिणीच्या आणि तुमच्या सासरच्या माणसांकडनं पैसे घेणार नाही. तुम्ही सांगा आता काय करायचं. लय त्रास होतो, लय त्रास होतो, पण तुमच्या स्वाभिमानाला धक्का लागू द्यायचा नाही म्हणून हात आकर्ते घ्यायला लागतात. हो पण डॅडी, मला तुमच्याकडनं पैसे नकोच आहेत. तुमचा फक्त डोक्यावर हात असू द्या माझ्या, बाकी काय नको मला. तात असतो सुख्या. सर, आपण हळदीबद्दल बोलूया का? त्याच्याबद्दलच बोलतोय ना मी. का वाजतो गप्पा मारतोय? काय करायचं नाही व्हायचं. तुमच्याकडे एकही रेकमेंडेशन लेटर नाहीये, कुठलाही लॅब रिपोर्ट नाहीये. आलात कसे हो तुम्ही इथपर्यंत? या इंडस्ट्रीमध्ये कोणाला तरी सप्लाय केलं का तुमचं मटेरियल? नाही, कोणी रेकमेंडेशन दिलंय का तुमचं? सर, तुम्ही म्हणताय ते नाहीये काय माझ्याकडे, पण मी तुम्हाला सांगते ना, माझी हळद आहे ना एकदम भारी आहे. म्हणजे ती हळद तुम्ही तुमच्या प्रॉडक्ट मध्ये वापरलीत ना तर खूपच परिणामकारक त्याचे तुम्हाला गुण दिसतील. माझ्या हळदीत भेसळ नाहीये. हा, भेसळ नाही. बघा तर. हिला काही कळलं नाही ना, का हिला कोणी पाठवलंय मी काय करतो ते बघायला? गेट आउट. आम्ही काय वापरायचं आणि काय नाही ना ते तुम्ही मला शिकवू नका, कळलं का? अहो पण सर, तुम्ही ऐकून पण घेतलं नाही माझं. काय ऐकून घ्यायचंय? मगाचपासून ऐकतोय. मूर्ख आहे का मी? तुझ्याकडे बघ, माझ्याकडे बघ.
कोणी रस्त्यावरचा आयरा गेला येतो आणि आम्हाला शिकून जातो बिझनेस कसा करायचा. लायकी तरी आहे का तुझी? एक मिनिट सर, मला एक गोष्ट सांगा, तुम्ही चांदीच्या ताट्यात जन्माला आलात का? आणि तुम्ही माझ्या कपड्यांबद्दल काय बोलताय हो? काय वाईट आहे कपड्यात? गावाकडे आम्ही असेच कपडे घालतो. आणि कसं आहे ना, गावाकडे आम्ही माणसांच्या कपड्यांवर ना त्याची किंमत ठरवत नाही. आमच्यासाठी सगळे सारखेच असतात. तुझी फिलॉसॉफी ना खूप छान आहे. जस्ट लीव. जा तुम्ही. अहो पण सर, तुम्ही एकदा ऐकून तरी घ्या ना मी काय म्हणते. आता बघा, तुम्हाला माहिती असेल साताऱ्यात कंदीपेढे केवढं प्रसिद्ध आहेत. तशीच आमची हळद पण प्रसिद्ध आहे. मसाल्यांसाठी पण सातारा प्रसिद्ध आहे. पश्चिम महाराष्ट्रातली हळद जगात नंबर 1 आहे. तुम्हाला सांगते, हळद, गूळ, ऊस ह्याचा अस्सल माल आमच्याकडे मिळतो. आणि माझी हर्बल हळद जर तुम्ही वापरली ना तुमच्या त्या प्रॉडक्ट मध्ये, तर तुमचं प्रॉडक्ट अजून चांगलं होईल. तुम्हाला लय फायदा होईल, मला माहिती ना. गाउंडर गाउंडर आहेस तू. मला बिझनेस शिकवायची गरज नाही. हा, ठीक आहे. तुझी हळद हे तुझं पाकिट घे आणि निघ. चल निघ. बस झालं सर, लय ऐकून घेतलं तुमचं. मी कोण समजता कोण हो स्वतःला? हा, कशावर तुम्ही सगळे एकमेकांशी असंच वागता? तुम्हाला माणसांशी कसं बोलायचं कळत नाही. नाही, मला तर वाटतं आम्ही गावाकडचे परवडले. आमच्या समोर एखादा माणूस आला ना, तर आम्ही त्याच्याशी 2 शब्द गोड प्रेमाने बोलतो. कारण आमच्यावर तसे संस्कार केलेत आणि तुमच्यावर तसे संस्कार केलेत. बस आत्ताच्या आत्ता बाहेर व्हायचं, कळलं ना? नाही तर धक्के मारून बाहेर काढेन मी तुला. चल. ए, हिम्मत असेल ना तर माझ्या अंगाला हात लावून दाखव. आणि हिम्मत असेल तर तुझा जो बिझनेस आहे ना तो आधी नीट कर, मग बोलू आपण. बायकांनी मला बिझनेस कसं करायचं ना नाही शिकवायचं. बायकांचा फारच राग येतो वाटतं तुला. तू एक गोष्ट विसरलाय का रे? जिने तुला जन्म दिलाय ना ती पण एक स्त्रीच आहे. आणि स्त्रियांशी कसं वागायचं याची पण अक्कल नाही का तुला? जिने तुला जन्म दिला ना ती घरात बसून आता पश्चाताप करत असेल तुझ्या सारख्या मुलाला जन्म दिला म्हणून. गटार. तुझं तोंड आहे ना ते गटार आहे. नाही, तुझा दोष नाही आहे. खानदान रक्त आहे तुझं. हे असं गटार तोंड असलेली आहेस तू, कळलं का? तोंड सांभाळून बोल. अगं तू माफ करा, चुकून झालं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.